Hello my dear students. In this video we are going to learn a new lesson, that is 1.4 Be Smart, on page number 22. So let's try to understand the lesson. Dear students, the lesson is so important, very crucial. Dear students, be smart म्हणजेच यशस्वी बना, व्हा. आपण फर्स्ट पॅरेग्राफ जो आहे तो समजून घेऊयात. चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम्स. Champions are made from something they have deep inside them. A desire, a dream, a vision. They have to have the skill and the will. It's very, very important, my dear students. Be smart. यशवंत बना किंवा व्हा. तर मित्रांनो, या ठिकाणी पहिलीच लाईन जर आपण पाहिली, चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम्स. जे चॅम्पियन्स असतात म्हणजेच आपण त्यांना क्रीडा स्पर्धेतील विजेते म्हणूयात, व्यायामशाळेमध्ये बनत नाहीत. जे चॅम्पियन्स असतात ते व्यायामशाळेत जाऊन, जिममध्ये जाऊन तयार नाही होत. मग असं काय असतं त्यांच्यामध्ये की ते स्मार्ट होतात, रियल चॅम्पियन्स होतात. जिममध्ये गेलात याचा अर्थ आपण चॅम्पियन झालात असं नाही. चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इनसाइड देम. तर चॅम्पियन्स म्हणजे असे की ज्यांमध्ये दृढ इच्छा, मेड फ्रॉम समथिंग दे डीप इनसाइड देम, अ डिझायर. त्यांच्यामध्ये एक इच्छा असते, स्वप्न, ड्रीम असतं, विजन, दूरदृष्टी असते. यांसारख्या त्यांच्यामध्ये खोलवर असलेल्या काही गोष्टींमुळे ते विजेते, ते चॅम्पियन निर्माण होतात, तयार होतात. नुसतं जिममध्ये गेलात म्हणजे आपण विजेते बनलात, चॅम्पियन झालात असा याचा अर्थ होत नाही. सो इफ यू वॉन्ट टू बिकेम ए चॅम्पियन, सो यू शुड हॅव अ डिझायर, अ ड्रीम, अ विजन. दे हॅव टू हॅव द स्किल अँड द विल. मित्रांनो, आणखीन त्यांच्यामध्ये काय बरं असतं? त्यांच्यामध्ये स्किल असते, कौशल्य असतं, त्यांच्यामध्ये विल असते. विल म्हणजे इच्छाशक्ती असते. तर अशा प्रकारे चॅम्पियन बनण्यासाठी ह्या गोष्टींची फार आवश्यकता असते. दीज आर द क्वालिटीज. इफ एनी चॅम्पियन, when we see towards them, they have these things. They have the desire, they have a dream, they have vision, and they have the skill and the will too. मित्रांनो, एक वाक्य या ठिकाणी मला दिसतंय, पहिलंच वाक्य. आपण जरा ते समजून घेऊयात. हे पहा, चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम्स. हे जे वाक्य आहे, हे वाक्याचं आपल्याला काय करायचं आहे? ॲड अ क्वेश्चन टॅग असं करायचं आहे. ठीक आहे, पहा आपण याचं करूया. ॲड ए QT लिहिला बघा मी इथे. QT म्हणजे क्वेश्चन टॅग. कसं बरं करणार? क्वेश्चन टॅग फार सोपा असतो मित्रांनो. या ठिकाणी क्वेश्चन टॅग करताना आपण काय करायचं? जस्ट वेट. तर प्रथम आपण या ठिकाणी जे वाक्य आहे ते आहे तसं लिहायचं आहे. आता हे जे वाक्य आहे ते आहे तसं समजा आपण लिहिलं, चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम्स.
त्यानंतर दुसरी गोष्ट कॉमा करायचा. पहा, आपण क्वेश्चन टॅग पाहत आहोत. दिलेलं विधान स्टेटमेंट आहे तसं लिहिणे. समजा आपण लिहिलं इथे चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम्स. सेकंड थिंग कॉमा करायचा. तिसरी गोष्ट ह्या ठिकाणी हेल्पिंग वर्ब शोधायचा. इथे आहे का, तर आहे, तो म्हणजे आरंट आहे पहा. मग आपण फक्त आर लिहायचा, नॉट लिहायचा नाही. कारण काय? कारण जर स्टेटमेंट अफर्मेटिव्हमध्ये असेल तर क्वेश्चन टॅग नेगेटिव्ह करायचा. जर स्टेटमेंट नेगेटिव्हमध्ये असेल तर क्वेश्चन टॅग अफर्मेटिव्हमध्ये करायचा. म्हणून इथे जर नॉट आहे, पहा इथे जर नॉट आहे तर आपण इथे नॉट घ्यायचा नाही. त्याच्यानंतरची गोष्ट आहे चॅम्पियन्स. इथे हा सब्जेक्ट आहे, चॅम्पियन्स हा इथे कर्ता आहे आणि मग त्याच्या ऐवजी दे घ्यायचा, THEY दे. म्हणजे ते म्हणजे कोण इथे? चॅम्पियन्स. आणि सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट शेवटी क्वेश्चन मार्क देणे. चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम्सचं उत्तर आहे, क्वेश्चन टॅग आहे चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम्स, कॉमा आर दे, क्वेश्चन मार्क. चला जाऊयात पुढे आपण. तर अशा प्रकारे चॅम्पियन्स म्हटलं की त्यामध्ये ह्या गुण असणं खूप आवश्यक आहे आणि ते असतातच आणि म्हणून ते चॅम्पियन्स असतात किंवा ते विजेते असतात. डिझायर म्हणजेच इच्छा, ड्रीम स्वप्न, विजन दूरदृष्टी आणि मित्रांनो स्किल म्हणजे कौशल्य आणि विल म्हणजे त्या ठिकाणी असलेलं इच्छाशक्ती. बट द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. पहा इथे काय म्हटलंय, जर का फरक करायचा म्हटला तर द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन स्किल. विल जी असते ती स्किलपेक्षा स्ट्रॉंग असणे आवश्यक आहे. समजून घ्या. द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन स्किल. विल म्हणजे इच्छाशक्ती, स्किल म्हणजे कौशल्य. कौशल्यापेक्षा इच्छाशक्ती ही अधिक स्ट्रॉंग असलीच पाहिजे. हो, तर आपण चॅम्पियन होऊ शकतो. मित्रांनो इथे जर तुम्ही डिग्री पाहिली तर कोणती बरं डिग्री आहे? बघा, स्ट्रॉंगर दॅन आहे. याचा अर्थ वाक्यामध्ये कंपॅरेटिव्ह डिग्री आहे, लक्षात असू द्या. सक्सेसफुल प्रोफेशनल्स थ्राईव्ह इन द सेम मॅनर. मित्रांनो इथे शब्द आहे थ्राईव्ह. पहा, हा डार्क वर्ड आहे आणि याचा अर्थ दिलाय बाजूला प्रॉस्पर. म्हणजेच काय? म्हणजेच तुम्हाला माहिती आहे प्रॉस्पर, प्रगती, विकास होणे. सी हिअर, सक्सेसफुल प्रोफेशनल्स जे यशस्वी प्रोफेशनल्स असतात, व्यावसायिक असतात, तर त्यांच्यामध्ये थ्राईव्ह इन द सेम मॅनर. तर अशा प्रकारे त्या ठिकाणी कित्येक यशस्वी व्यावसायिकांचा अशाच प्रकारे उत्कर्ष प्रगती होत असते. वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट्स. आपल्याकडे नॅचरल टॅलेंट आहे, उपजत बौद्धिक कौशल्य आहे. इफ वी यूज दॅट टॅलेंट टू सेट आवर गोल इन लाईफ, वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ. अतिशय सुंदर. जर आपण आपल्या जीवनात, आयुष्यात ध्येय मिळवायचं असेल तर त्यासाठी योग्य प्रकारे त्याचा उपयोग करणं, आपण निश्चित करणं आवश्यक असतं. आणि जेव्हा आपण ते योग्य पद्धतीने त्याचा उपयोग करतो तर नक्कीच यशस्वी आपण होत असतो. जीवनात जो गोल आहे, जो आपलं ध्येय आहे ते मिळतं. वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ. अतिशय इझी, सोप्या
पद्धतीने आपण यशस्वी होऊ शकतो. We shall not achieve our goals if we do not take action to achieve them. पहा, अतिशय महत्त्वाचं वाक्य या ठिकाणी आहे. ध्येय पूर्ण करण्यासाठी आपण कृतीही केलीच पाहिजे. ध्येय प्राप्त करायचं असेल, गोल मिळवायचं असेल, अचीव करायचं असेल, वी शल नॉट अचीव अवर गोल्स इफ वी डू नॉट टेक ॲक्शन. आपण जर ॲक्शनच घेतली नाही, आपण कृतीच केली नाही, तर आपलं ध्येय आपल्याला साध्य होणार नाही. म्हणून आपण कृती केलीच पाहिजे, तर आपलं ध्येय प्राप्त होऊ शकतं. होप सो यू अंडरस्टूड द फर्स्ट पॅरेग्राफ. लेट्स सी नेक्स्ट वन. Setting goals has two valuable assets: a sense of originality and a stepping stone to illuminate the path. Goals put one at the helm of life. Pursuing them acknowledges a better future situation. They help to stir a course of life rather than simply drifting along and letting things हॅपन. मित्रांनो, इथे पहा 3 शब्द आहेत डार्क हायलाईट केलेले. इल्युमिनेट म्हणजेच पहा इकडे एनलाइटन प्रकाशित करणे. ॲट द हेल्म ऑफचा अर्थ आहे ग्लॉसरीमध्ये इन चार्ज ऑफ म्हणजे चा प्रमुख असणे किंवा एखादी धुरा सांभाळणे. आणि स्टिअरचा अर्थ आहे चॅनेलाइज म्हणजेच गायडन्स करणं, मार्गदर्शन करणं. चला तर आपण याचा अर्थ जाणून घेऊयात. सेटिंग गोल्स हॅज टू व्हॅल्युएबल ॲसेट्स. ॲसेट्स म्हणजे काय तर पैलू. ध्येय निश्चित करताना 2 महत्त्वपूर्ण पैलू लक्षात घेतले पाहिजेत. सेटिंग गोल्स हॅज टू व्हॅल्युएबल ॲसेट्स. पहिलं काय बघा, जर आपल्याला ध्येय निश्चित करायचं असेल, प्राप्त करायचं असेल, तर 2 महत्त्वपूर्ण पैलू हे आपण लक्षात घेतले पाहिजेत. फर्स्ट, अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी अँड अ स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट द पाथ. पहा, या ठिकाणी अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी कल्पकतेची समज किंवा नवनिर्मिती क्षमतेची जाणीव आणि ध्येयाचा मार्ग सुस्पष्ट करणारी पहिली पायरी. आपण ज्याला माइलस्टोन म्हणूया, प्रकाशमान करणारा मैलाचा दगड म्हणूयात. तर अशा प्रकारे ह्या 2 गोष्टींची फार आवश्यकता असते. नवनिर्मितीची क्षमता असलेली जाणीव असणे, कल्पकतेची जाणीव असणे ओरिजिनॅलिटी, आणि ध्येयाचा मार्ग सुस्पष्ट करणारी ती पहिली पायरी असते. Pursuing them acknowledges a better future situation. They help to stir a course of life rather than simply drifting along and letting things happen. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी ध्येयांमुळे व्यक्ती आपल्या आयुष्याची सूत्रे योग्य प्रकारे हाती घेऊ शकते. आणि म्हणून सर्वांनी जीवनात ध्येय हे ठेवलीच पाहिजेत, गोल ड्रीम असलीच पाहिजेत, आणि ते योग्य प्रकारे अचीव करण्यासाठी तसे प्रयत्न करणं सुद्धा आवश्यक आहे. त्याचा पाठपुरावा केला पाहिजे आणि त्यामुळे उज्ज्वल भविष्याची शाश्वती मिळते. ध्येय समोर असेल तर आयुष्याची गाडी रुळांवर न घसरता, जीवनरूपी नौका न भरकता ठरलेल्या सुरळीत मार्गावरून पुढे नेता येते. त्यासाठी ध्येय आणि ते ध्येय प्राप्तीसाठी केलेला योग्य पाठपुरावा असलाच पाहिजे.
See the next one. Setting goals may appear easy, but for more, some it is quite challenging. Fear of failure may be avoided in the absence of any goals. After all, one has to decide what one wants to achieve in the end. To accomplish goals, experts recommended a 5 steps approach. मित्रांनो, याचा अर्थ काय आहे तो जाणून घेऊयात. तर पहा, सेटिंग गोल्स may appear easy, but for some it quite challenging. ध्येय निश्चित करणं तसं सोपं वाटतं, तरी कित्येक जणांसाठी ते अतिशय चॅलेंजिंग असतं, आव्हानात्मक असतं. पहा, ध्येय निश्चित करणं असं सोपं वाटतं, पण ते प्राप्त करण्यासाठी अनेकांना ते अतिशय चॅलेंजिंग, आव्हानात्मक असतं. Fear of failure may be avoided in the absence of any goals. हे पहा, कोणतेही ध्येय नसेल तर त्यामध्ये अपयशाची भीती टाळता येते. मात्र आफ्टर ऑल, one has to decide that one wants to achieve in the end. To accomplish goals, experts recommended a 5 steps approach. तर पहा, ध्येय आपल्या सरतेशेवटी आयुष्यात काय मिळवायचं आहे हे ज्याचे त्याने ठरवायचं असतं. परंतु ध्येय साध्य करायचे असेल तर एखादं गोल आपण ठेवणं आवश्यक आहे, आणि ते ध्येय जीवनामध्ये, आयुष्यामध्ये ते साध्य करायचं असेल तर यासाठी 5 टप्प्यांचा मार्ग अवलंबावा असं तज्ज्ञ लोक या ठिकाणी सुचवतात. आता ते 5 टप्पे कोणते ते समोर या ठिकाणी आहेत, ते आपल्याला बघायचे आहेत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन, टेक केअर. We will meet soon in our next video. We want to know those 5 steps which are very crucial to achieve the goals in life. Thank you.